सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तयाठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी, जाऊया पुढे 18व्या अध्यायामध्ये वाचायला सुरुवात करूया. रोहिणी जाता? प्रतिभा आली आहे का? दिसली मला. करूया प्रतिभा. प्रतिभा त्यांचं आहे सुद्धा अनम्यूट आहे पण आवाज येत नाहीये. मला दिसली प्रतिभा. नाही आहेत ना. दिसली मला. हा हॅलो, म्यूट वर असशील कदाचित. नाही म्यूट वर पण नाहीये पण आवाज I see her name, yeah. आहे ना. प्रतिभा गोखले दिसते. वाचायला सुरुवात करते. हॅलो. हॅलो. तुमचा बहुतेक काहीतरी लॅपटॉपचा गोंधळ झालाय किंवा दिसते मला पण तिला ऐकून येत. ठीक आहे, दुसरं कोणीतरी वाचत दिसत तर शक्य आहे. म्हणजे आपल्या शोभात एक्सपर्ट आहे. मी वाचलं चालेल काय? हो चालेल. व्यासप्रसादात च्युतदाने तद्गुह्यं हम परम योगम योगेश्वरात कृष्णात साक्षात कथयतः स्वयं. योगेश्वर श्रीकृष्ण स्वतः प्रत्यक्ष सांगत असताना व्यासांच्या कृपेने हे योगरूप अत्यंत गुह्य मी श्रवण केले. तेव्हा स्थिरावत असलेल्या आनंदाने संजय म्हणतो, महाराज, जे उपनिषदांना माहीत नाही ते व्यासांच्या कृपेने मी ऐकले. ती कथा ऐकताच माझे ब्रह्मभावाशी ऐक्य झाले व मी तूपणासह ज्ञानदृष्टी नाहीशी झाली. हे सर्वच योग ज्या ठिकाणाला येणारे मार्ग आहेत त्या श्रीकृष्णाचे वाक्य
व्यासांनी मला सुलभ केले आहे. हो महाराज, अर्जुनाच्या निमित्ताने आपणच दुसरे अर्जुन असे बनून आपल्याच करिता जे देव बोलले, महाराज, येथे माझे कान अधिकाराला पात्र झाले. गुरूंच्या स्वतंत्र सामर्थ्याचे मी काय वर्णन करू? पुढे जायला पाहिजे ना. तेव्हा बैसते नि आनंदे, म्हणे जी जे उपनिषदे, नेणती ते व्यास प्रसादे, ऐकिले मिया ऐकताची ते गोठी, ब्रह्मत्वाची पडली मिठी, मी तूपणे सिद्धिठी विरोनी गेली, हे आघवेची का योग, जया ठाया येती मार्ग, तयाचे वाक्य सवंग, केले मज व्यासे. अहो अर्जुनाचे निमिषे, आपण पेच दुजे ऐसे, नटोनी आपण या उद्देशे, बोलिले जे देव, तेथ की माझे श्रोत्र, पाटाचे जाले जी पात्र, कायवानु स्वतंत्र सामर्थ्य गुरुचे. प्रतिभाताईंना विचारायचं का आहेत त्या म्हणून? नाही, बोलते तिच्याशी पण ती उत्तर नाही येते. ओके, झाली ठीक आहे, आपलं मग ते. गो हेड. ओके. थँक्यू. दुसरं कोणी वाचतंय का? दुसरं श्लोक आणि छोटसच आहे ते. मी वाचते मग. मी चालेल. वाचते मनीषा. चालेल, मी ओके. हॅलो. गो चालेल? हेड. शुअर, नो प्रॉब्लेम. ओके. राजसंस्मृत्य संस्मृत्यं संवादमिमं धृतम् केशवार्जुनयो पुण्यं हर्ष्यामि च मुहुर्मुहुः. हम्म. हे राजा धृतराष्ट्रा, श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या अद्भुत व पुण्यकारक संवादाचे वारंवार स्मरण होऊन मला पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. हे बोलत असताना संजय आश्चर्यचकित झाला व त्या योगाने त्याची देहस्मृती गेली. ते कसे तर ज्याप्रमाणे रत्नाच्या ठिकाणी जसे रत्नाचे तेज रत्नांच्या मूळ स्वरूपाला झाकीत येते, हिमालय पर्वतावरील सरोवरे चंद्रोदय झाला असता स्फटिकासारखी घट्ट होतात, नंतर मग सूर्योदय झाल्यावर त्यास पुन्हा पाजर फुटतात, त्याप्रमाणे देहस्मृतीवर आल्यावर संजय तो संवाद चित्तात आणि पुन्हा त्याची तीच विस्मृतीची अवस्था होत होती. हे बोलता विस्मित होये, तेणेची मोडबला आहे, रत्नी की रत्न किळाये, झाकोळीत जैसी, हिमवंतीची सरोवरे, चंद्रोदयी होती काश्मीरे, मग सूर्यागमी माघारे, द्रवत्व तेये, तैसा शरीराची या स्मृती, तो संवादू संजय चित्ती, धरी आणि पुढती त्याची होय. पुढचा पण वाचायचा आहे का? हॅलो, मी हॅलो, आता सेलफोनवरनं जॉईन झाली आहे. ऐकायला येत आहे का? हो, आता ऐकू हो, येतंय. येतंय येतंय. हा. आता त्यांनी कुठपर्यंत वाचलं तुम्ही ते सांगा त्याला. म्हणजे मी 77 चालू होतोय. हो. तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपम अत्यद्भुतं हरेः, विस्मयो मे महान् राज, हन्मास्मि च पुनः पुनः. हे राजा आणि हरीच्या त्या अतिशय अद्भुत रूपाचे पुन्हा पुन्हा स्मरण होऊन मला अत्यंत आश्चर्य वाटत आहे व पुन्हा पुन्हा मी हर्ष पावत आहे. मग हर्षाच्या वेगात उभा राहून संजय म्हणाला, राजा श्रीहरीच्या विश्वरूपाला पाहिले असताना तू उगा कसा राहू शकतोस? न पाहताही जे दिसते, नाहीपणाने जे आहे, विसरू म्हटलं तरीही जे आठवते ते आता कसे चुकवू? श्रीहरीचे विश्वरूप पाहून त्याचा तो ऐकू येतोय का तुम्हाला? हो, ऐकू येत आहे. रोहिणी, थोडस मोठं करतेस का प्लीज? छोटं, मला वाटतं तिला छोटं झालं जास्त.
येतं ऐकू येतं. ठीक आहे. 517 पासून चालू करायचं. हम्म. परत मला वाटतं त्यांचा आवाज गेलेला आहे. येत ती नाही. म्यूट म्यूट या प्रतिभा म्यूट वर आहेस. मी वाचू? मी बरोबर. वाच त्या चालेल. म्यूटवर आहेत मला वाटतं का? परत त्या म्यूटवर गेलेले दिसत आहेत. हा नाव नॉट ऑन म्यूट. प्रतिभा ताई वाचा. ओके. त्यांचा गोंधळ दिसतोय. मी वाचू का पुढचं? हा, बोला बोला. मनीषा ती वाचायला सॉरी, तिला काहीतरी ओके. गोंधळ होतं. श्रीहरीचे विश्वरूप पाहून त्यांचा तो नुसता चमत्कार मानण्यास सुद्धा त्या ठिकाणी अवकाश नाही. हा विश्वरूपरूपी महापूर माझ्याही सकट वाहून नेत आहे. याप्रमाणे श्रीकृष्ण अर्जुन संवादरूपी संगमात स्नान करून संजय अहंकाराला तिळांजली देत आहे. तेव्हा न सावरणाऱ्या आनंदाने त्याला काही अलौकिक गहिवर येऊन सद्गतीत कंठाने श्रीकृष्ण श्रीकृष्ण असे वेळोवेळा म्हणत होता. या अष्टसात्विक भावांचा प्रकार धृतराष्ट्राला केव्हाच माहीत नव्हता. म्हणून संजयाची अशी अवस्था का झाली, त्याची जी काही कल्पना धृतराष्ट्राने करावी इतक्यात त्या संजयाने आपणास झालेला सुखलाभ आपल्याच ठिकाणी स्थिर करून अष्टसात्विक भावांचा पुंज जिरवला. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, संजया, लढाईत कोणत्या वेळेला कसा प्रसंग येईल ते सांगून माझा वेळ घालवण्याकरता व्यासांनी तुला माझ्याजवळ ठेवले. ते बाजूला सारून तू हा काय प्रकार मांडला आहेस? त्या व्यासांनी तुला येथे कशाकरता बसवले? प्रसंग नसता मध्येच असे काय बोलतोस? रानात राहणारा मनुष्य राजमंदिरात गेला असता त्याला 10 दिशा उदास वाटतात, अथवा उजाडले असता पिशाच्यांना रात्र होते. त्याला जेचं महत्व माहीत नाही त्याला विपरीतच वाटते. म्हणून त्या महत्व माहीत नसलेल्या गोष्टीच्या वर्णनास तो धृतराष्ट्र अप्रसंग आहे असे म्हणणारच. यात काय नवल? मग धृतराष्ट्र म्हणाला, अरे बापा संजया, सांप्रत जे युद्ध सुरू झाले आहे ते शेवटी कोणाला जय देईल? एरवी विशेष करून बहुतेक आमची अशी कल्पना आहे की दुर्योधनाचा पराक्रम नेहमी अधिक असतो आणि प्रतिपक्षी पांडवाच्या मानाने या दुर्योधनाचे सैन्यही दीडपट आहे. म्हणून ते सैन्य निश्चय करून विजय मिळविल ना? आम्हाला तर असे वाटते. मग तुझे भविष्य कसे आहे ते कळत नाही. तर संजया, तुझे भविष्य जसे असेल तसे सांग. मग उठोरी म्हणे नृपा, श्रीहरीची या विश्वरूपा, देखील या उगा कापा, असो लाहासी. न देखणेनी जे दिसे, नाही पणेची जे असे, विसरे आठवे ते कैसे, चुकवू आता. देखोनी चमत्कारू, कीजे तो पायी पैसारू, मजही सकट महापुरू नेत आहे. ऐसा श्री कृष्णार्जुन संवाद संगमी स्नान, करुणी देतसे तिळदान अहंतेचे. तेथ अस्वरे आनंदे, अलौकिकही काही स्फुंदे. श्रीकृष्ण म्हणे सद्गदे, वेळोवेळा. या अवस्थांची काही कौरवाते परी नाही. म्हणून राये ते काही कल्पावे जव. तव जाला सुखलाभू, आपण पा करुणी स्वयंभू. बुझविला अवष्टंभू, संजये तेणे. तेथ कोणी एकी अवसरी, होआवी ते करुणी दूरी. रावो म्हणे संजया परी, कैशी तुझी गा. तेणे तू ते येथे व्यासे, बैसविले कासया उद्देशे. अप्रसंगा माझी ऐसे, बोलसी काई.
राणीचे राऊळा नेलिया, दाही दिशा मानी सुनिया, का रात्री होय पाहलया निशाचरा. जो जेथीचे गौरव नेणे, तयासी ते भिंगुळ वाणे, म्हणोनी अप्रसंगू तेणे, म्हणावा की तो. म्हणे सांगे प्रस्तुत, उदयलेसे जे उत्कळित, ते कोणासी बारे जैत, देईल शेखी. एरवी विशेषे बहुतेक, आमुचे ऐसे मानसिक, जे दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा, आणि येरांचे निपाडे, दळहीत यांचे देवडे, म्हणोनी जैत पुढे आणील नाते. आम्हा तव गमे ऐसे, मा तुझे ज्योतिष कैसे, ते नेणो संजया असे, तैसे सांग पा. थँक्यू. मी वाचते आता. हो हो. ओके. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जेथे योगेश्वर कृष्ण व जेथे धनुर्धर पार्थ असतील, तेथे श्री, विजय, ऐश्वर्य आणि अढळ नीती ही आहेतच, असे माझे निश्चित एक मत मिनिट आहे. थांबायचे. हा खूप महत्वाचा हे आहे, कारण संजयने खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की कोण जिंकू शकतं. जिथे अर्जुन आहे, जिथे कृष्ण आहे, तिथे मात्र विजय येणार आहे. पण त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं ते खूप छान आहे. हा, जाऊया पुढे. या धृतराष्ट्राच्या बोलण्यावर संजय म्हणाला, महाराज, एकमेकांचे काय होईल हे मी जाणत नाही, परंतु जेथे आयुष्य आहे तेथे जगणे निश्चित आहे. महाराज, चंद्र तेथे चांदणे असायचेच, शिव तेथे शक्ती असावयाचीच, व संत तेथे सुविचार असावयाचाच, राजा तेथे सैन्य, प्रेम तेथे संबंध, व जेथे अग्नी तेथे जाळण्याची शक्ती असावयाचीच, दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखप्राप्ती, आणि सुखाच्या ठिकाणी जसा पुरुषोत्तम असतो. जेथे वसंत तेथे झाडांना नवी पालवी असावयाची, व नवी पालवी तेथे फुले व फळे, तेथे भ्रमरांचे समुदाय असावयाचेच. जेथे गुरु तेथे ज्ञान, जेथे ज्ञान तेथे आत्मदर्शन, जेथे आत्मदर्शन तेथे जसे समाधान असते, जेथे भाग्य तेथे सुखभोग, व जेथे सुखभोग तेथे प्रसन्नता. असो, हे राहू दे. जेथे सूर्य तेथे प्रकाश असावयाचाच. त्याप्रमाणे ज्या स्वामीच्या योगाने चारी पुरुषार्थ सनाथ झाले आहेत, तो श्रीकृष्ण राजात जेथे आहे तेथे लक्ष्मी असावयाचीच. आणि ज्याच्याजवळ आपल्या पतीसह ती जगन्माता लक्ष्मी आहे, आणि मादिक सिद्धी देखील त्याच्या पुढे करायचं अजून दासी होत नाहीत काय. कृष्ण आपल्या अंगाने विजयाचे स्वरूप आहे. तो ज्या पक्षाला राहिलेला आहे, अर्थात जय त्या बाजूला त्वरेने मिळावयाचाच. विजय नावाने अर्जुन प्रसिद्ध आहे, व श्रीकृष्णनाथ तर विजयाचीच मूर्ती आहे. लक्ष्मी सुद्धा व सर्व विजय निश्चितपणाने तेथेच आहे असे समज. त्याला म्हणजे अर्जुनाला एवढे श्रीकृष्ण व लक्ष्मी यांच्यासारखे मायबाप असता, त्याच्या देशाच्या झाडांनी कल्पतरूला पैजेने का जिंकू नये? त्या देशाचे सर्वही दगड चिंतामणी का होऊ नयेत? आणि त्या देशाच्या भूमीला चैतन्यत्व का येऊ नये? त्याच्या गावच्या नद्या अमृताने भरून का वाहू नयेत? राजा, विचार कर. यात काही आश्चर्य आहे काय? त्याच्या स्वैर उच्चारलेल्या शब्दांना खुशाल वेद म्हणता येईल. मग तो देहासह सच्चिदानंद रूप का होऊ नये? ज्याचा बाप श्रीकृष्ण आहे व लक्ष्मी आई आहे, त्याच्या अधीन स्वर्ग व मोक्ष ही दोन्ही पदे आहेत. म्हणून ज्या पक्षाला तो लक्ष्मीचा पती उभा आहे, तेथे सर्व सिद्धी मूर्तिमंत आहेत. याशिवाय मी दुसरे काही जाणत नाही. आणि मेघ हा समुद्राच्या पाण्याचा बनलेला असला तरी उपयोगाने त्याच्यापेक्षा अधिक चांगला आहे. तसाच संबंध आज या अर्जुनाच्या ठिकाणी आहे. देवापेक्षा अर्जुनाचा जास्त उपयोग आहे. लोखंडाला सोनेपणाची दीक्षा
म्हणजे रूप देणारा परीस हा लोखंडाचा गुरु आहे खरा, परंतु जगाला पोचणारा व्यवहार तेच सोनेच जाणते. कोणी कदाचित म्हणेल, अग्नी हा दिव्याच्या रूपाने आपलाच प्रकाश प्रकाशित करतो. त्याप्रमाणे देवाच्या सामर्थ्यानेच अर्जुन बलवान झाला आहे. परंतु अर्जुन देवापेक्षाही सामर्थ्यवान आहे. अशी वर केलेली अर्जुनाची स्तुतीच देवाला पुष्कळ प्रकारे आवडते. असे या स्तुतीचे गौरव आहे. आणि ज्या आपल्या मुलाकडून मी सर्व गुणांत जिंकला जावा अशी बापाला इच्छा असते, ती श्रीकृष्णाच्या ठिकाणी फळाला आली. आपल्यापेक्षा आपला शिष्य अर्जुन अधिक वाढावा ही जी देवाची इच्छा होती ती सफळ झाली. फार काय सांगावे. धृतराष्ट्र राजा अर्जुन हा कृष्ण कृपेने कसा कृतकृत्य झाला, तो अर्जुन ज्या पक्षाकडे जाणून बुजून आहे, हे राजा, तोच पक्ष विजयाची जागा आहे. यात तुला काय संशय वाटत आहे? त्या पक्षाकडे जर जय न येईल तर तो जयच खोटा होईल. म्हणून जेथे लक्ष्मी व श्रीकृष्ण व जेथे पंडूचा मुलगा अर्जुन हे तीन आहेत, तेथे विजय आहे व सर्व गोष्टींची भरभराट तेथेच आहे. व्यासांच्या बोलण्यावर जर तुमचा खरा खरा विश्वास असेल तर हे माझे भविष्य अटळ माना. जेथे तो लक्ष्मी सहित श्रीकृष्ण आहे व जेथे भक्तांचा समुदाय आहे, तेथे सुखाची कल्याणाची प्राप्ती ठेवलेली आहे. या बोलण्यात जर अन्यथा होईल तर व्यासांचा शिष्य म्हणून मी म्हणविणार नाही, अशी गर्जना करून त्याने हात वर केला. याप्रमाणे भारताचे तात्पर्य एका श्लोकात आणून संजयाने धृतराष्ट्राच्या हातात दिले. जसा अग्नी केवढा तरी मोठा आहे त्याची कल्पना करता येत नाही, परंतु वातीच्या टोकावर ठेवून सूर्याची गैरहजेरी भरून काढण्यासाठी तो आणावा. त्याप्रमाणे अनंत वेद 1.25 भारत झाले व भारताचे सार 700 श्लोकात गीता झाली. व्यासांचा मला ते शिष्य इथे थांबायचं ना. 61 ना, ओके, 65 ला थांबायचं. 65 का, बर. इथे. व्यासांचा शिष्य जो संजय, त्याचा जो पूर्णोद्गार तो या गीतेचा शेवटचा श्लोक. या 700 श्लोकांचेही तात्पर्य आहे. या एकाच श्लोकावर जो विश्वास ठेवून राहील त्याने संपूर्ण विद्यामात्राचे खरे स्वरूप हस्तगत केले असे होईल. याप्रमाणे या 700 श्लोकांना गीतेची पदे आपल्या अंगी धारण करतात. या श्लोकांना श्लोक म्हणावे का गीतारूपी आकाशातील परमामृत म्हणावे, अथवा आत्मराजाची सभा जी गीता, त्या गीतारूपी सभेला हे 700 श्लोकरूपी खांबच लावले आहेत. हे श्लोक माझ्या अनुभवाला याप्रमाणे येतात. इथे थांबायचंय ना. खूप मोठा आहे हा. हा खूप आहे. ओके. 18वा अध्याय समाप्त. ओके. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. यया बोला संजयो म्हणे, जी येर येरांचे मी नेणे, परी आयुष्य तेथे जेणे, हे फुंडे किगा. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, असणे कीजी. रावो तेथे कटक, सौजन्य तेथे सोयरिक, वन्ही तेथे दाहक, सामर्थ्य की. दया तेथे धर्मू, धर्मू तेथे सुखागमू, सुखी पुरुषोत्तमू, असे जैसा. वसंत तेथे वने, वन तेथे सुमने, सुमनी पालिंगणे सारंगाची. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, आथी जैसे. भाग्य तेथे विलासू, सुख तेथे उल्हासू, हे असो तेथ प्रकाशू, सूर्य जेथे. तैसे सकळ पुरुषार्थ, जेणे स्वामी का सनाथ, तो श्रीकृष्ण रावो जेथ, तेथ लक्ष्मी.
आणि आपलेनी कांतेसी ते जगदंबा जयापासी. आणि मादिकी काय दासी नव्हती तया ते. कृष्ण विजय स्वरूप निजांगे तो राहिला असे जेणे भागे. तै जयो लागे वेगे तेथेची आहे. विजयी नामे अर्जुन विख्यातू विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथू. श्रियेसी विजय निश्चितू तेथेची असे. तयाची ये देशींचा झांडी कल्पतरू ते होडी. न जिणावे का एवढी माय बापू असता. ते पाषाणही आगवे चिंता रत्ने का नोहावे. तिये भूमिके का न यावे चैतन्यत्व. तयाचिया गावीचिया नदी अमृते वहाविया. नवल काही राया विचारी पा. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. सदेह सच्चिदानंद का नोहावा तो. पै स्वर्गाप वर्ग दोन्ही ये पदे तया अधीनी. जे श्रीकृष्ण बाप जननी कमळा जया. म्हणून जियाबाई उभा तो लक्ष्मी येचा वल्लभा. तेथ सर्व सिद्धी स्वयंभा येर नेणो. आणि समुद्राचा मेघू उपेंगे तयाहुनी चांगू. तैसा पार्थी आजी लागू आहे तये. कनकत्व दीक्षा गुरु लोहा परिसू होय किरू. परी जगा पोसिता व्यवहारू तेची जाणे. येथ गुरुत्वा होत असे उणे ऐसे झणे कोणी म्हणे. वन्ही प्रकाश दीपपणे प्रकाशी आपला. तैसा देवाची या शक्ती पार्थू देवासीची बहुती. परी माने ये स्तुती गौरव असे. आणि पुत्रे मी सर्व गुणी जिणावा हे बापा शिराणी. तरी ते शारंग पाणी फळा आली. किंबहुना ऐसा नृपा पार्थू जालासे कृष्ण कृपा. तो जयाकडे साक्षेपा रीती आहे. तोची गा विजयासे ठावो. येथ तुझ कोण संदेहो. तेथ न ये तरी वावो विजयोची होय. म्हणून जेथ श्रीमंतू जेथ तो पंडूचा सुतू. तेथ विजय समजतू अभ्युदयो तेथ. जरी व्यासाचे नि साचे धीरे मन तुमचे. तरी या बोलाचे ध्रुवची माना. जेथ तो श्रिया वल्लभू तेथ भक्त कंदबू. तेथ सुख आणि लाभू मंगळाचा. या बोला आन होये तरी व्यासाचा अंकु न वाहे. ऐसे गाजोनी बाहे उभिली तेणे. एवं भारताचा आवांका आणुनी श्लोका येका. संजये कुरुनायका दिधला हाती. जैसा नेणो केवढा वनही परी गुणांग्री ठेवूनी. आणि जे सूर्याची हानी निस्तरावया. तैसे शब्द ब्रह्म अनंत झाले 1.25 भारत. भारताचे शते 7 सर्वस्व गीता. तयाही 7 शतांचा इत्यर्थू हा श्लोक शेषींचा. व्यास शिष्य संजयाचा पूर्णोद्गारू जो. येणे येकेंची श्लोके राहे तेणे असके. विद्या जाताचे निके जिंतिले होय. ऐसे या श्लोका शते 7 गीतेची पदे अंगे वाहत. पदे म्हणो की परमामृत गीता काशीचे. की आत्मराजाची ये सभे गीते बोडवले खांबे. मज श्लोक प्रतिभे ऐसे येत. 65 आलं इथपर्यंतच वाचायचंय ना. हो, थँक्यू. सुरुवातीला पुन्हा आपल्याला वरती जायचं पुन्हा. अथवा गीता ही सप्तशतीच्या मंत्रांनी प्रतिपादन करण्यास योग्य अशी देवी आहे व ती मोहरूपी महिषासुराच्या नाशाने आनंद पावली आहे. म्हणून जो मनाने शरीराने व वाचेने गीतारूपी देवीचा सेवक होईल त्याला ही गीता स्वानंदरूपी साम्राज्याच्या सार्वभौम राजा करी. अथवा अविद्यारूपी अंधारावर चाल करून गीतेचा एक श्लोकच सूर्याला पैजेने जिंकतो. असे 700 श्लोक श्रीकृष्ण राजाने प्रकट केले आहेत. अथवा संसाररूपी रस्त्यावर चालताना श्रमलेल्यांना विश्रांती घेण्याकरता श्लोकांच्या अक्षररूपी द्राक्षांच्या वेलीला गीता ही मांडव झाली आहे. अथवा भाग्यवान संतरूपी भ्रमरांनी सेवन करून ज्या श्लोकांना कमळ रूपता आणली
अशा श्लोककमळांनी युक्त असे जे श्रीकृष्ण नावाचे सरोवर, त्यामध्ये ही गीतारूप वेली भरास आली आहे. किंवा हे श्लोक नव्हे, मला तर या संबंधाने दुसरीच कल्पना येते. हे श्लोक म्हणजे जणू काय गीतेचा महिमा वर्णन करणारे पुष्कळसे भाटच आहे, अथवा 700 श्लोकांचा सुंदर कोट करून सर्व शास्त्रे गीतारूपी शहरात राहावयास आली आहेत. अथवा हे श्लोक म्हणजे गीता ही आपला पती, जो आत्मा त्यास आवडीने भेटण्याकरता आली असता तिने पसरलेले बाहूच नव्हेत काय? अथवा हे श्लोक गीतारूपी कमळावरील भुंगे आहेत, अथवा गीतारूपी समुद्रावरील लाटा आहेत, अथवा श्रीहरीच्या गीतारूपी रथाचे घोडेच आहेत, अथवा अर्जुन हा सिंहस्थ झाला म्हणून हा श्लोकरूपी सर्व तीर्थांचा समुदाय श्री गीतारूपी गंगेत आला, अथवा ही श्लोकांची पंक्ती नव्हे तर अचिंत्य जे ब्रह्म ते चित्ताला देणारा चिंतामणी आहे, अथवा निर्विकल्पक ब्रह्माला प्राप्त करून देणारी श्लोक ही कल्पतरूंची झाडे लावलेली आहेत. असे 700 श्लोक आहेत, परंतु ते एकापेक्षा एक वरचढ आहेत. आता कोणाची निवड करून वेगळे वर्णन करावे? दिव्यास आधीचा व मागचा भेद कसला? सूर्यात धाकटा व वडील असा भेद कसला? अमृताच्या समुद्राला खोल व उथळ हा भेद कसला? ती तिन्ही आहे, ती तानी आहे अथवा पारठी आहे. या गोष्टी कामधेनूच्या दृष्टीने पाहिले तर जशा करता येत नाहीत, त्याप्रमाणे गीतेच्या श्लोकात हे पहिले, हे शेवटचे असे प्रकार आहेत असे म्हणू नये. पारिजातकाच्या फुलात जुनी नवी हे भेद आहेत काय? आणि श्लोकांमध्ये कमी योग्यतेचा व अधिक योग्यतेचा असा भेद नाही, असे खरोखर काय समर्थन करू? या गीतेत वाच्य व वाचक ही निवड होत नाही, कारण की या गीताशास्त्रात एक श्रीकृष्ण वाच्य व वाचक आहे. ही गोष्ट प्रसिद्ध व वाटेल त्या मनुष्यालाही माहीत आहे. गीतेच्या अर्थापासून जे फळ प्राप्त होते तेच गीतेच्या पठणानेही मिळते. जसे गीतेचे अर्थज्ञान व पठण ही फलदृष्टीने ताजव्यात सारखीच आहेत, तसेच गीताशास्त्र हे वाच्य व वाचक यांचे ऐक्य साधणारे आहेत. म्हणून मला आता समर्थन करण्यास काही विषय नाही. गीता ही प्रभूंची शब्दमय सुशोभित मूर्ती आहे असे समजा. इतर शास्त्र आपल्या विषयांचे अर्थज्ञानरूपी फल देऊन आपण नाहीसे होते. तसे हे गीताशास्त्र नाही, तर हे सगळे परब्रह्मच आहे. देवांनी विश्वाच्या करुणेने ब्रह्मानंद सोपा करून अर्जुनाच्या निमित्ताने कसा प्रकट केला आहे, ज्याप्रमाणे चकोराच्या निमित्ताने कलांनी युक्त असलेल्या चंद्राने तापलेले तिन्ही लोक शांत केले, अथवा कलिकारूपी तापाने तप्त झालेल्यांची पीडा नाहीशी करण्याच्या हेतूने शंकरांनी गौतमाच्या निमित्ताने गंगेचा ओघ खाली सोडून दिला, त्याप्रमाणे अर्जुनाला वासरू बनवून श्रीकृष्ण रूपी गायीने हे गीतेचे दुप्ते जगाला पुरवले एवढे दिले आहे. या गीतारूपी गंगेत जर तुम्ही अंतःकरणपूर्वक स्नान कराल तर हेच गीतारूपी ब्रह्मच तुम्ही व्हाल, अथवा पाठाच्या रूपाने जर नुसती जीभजोली कराल, नुसते जिभेचे आवर्तन कराल, तरी परिसाने लोखंडाच्या एका भागाला स्पर्श केला असता त्या लोखंडाच्या इतर सर्व भागांचे जसे आपोआप सोने होते, त्याप्रमाणे पाठरूपी वाटीने गीतेचे श्लोक मुखाला लावता न लावता तोच ब्रह्मतेची पुष्टी अंगाला येईल. अथवा गीतेकडे तोंड वाकडे करून जरी पडल्या कानाने गीता ऐकली तरी तीच फलप्राप्ती होते. कारण की ज्याप्रमाणे समर्थ दाता कोणाला नाही असे म्हणत नाही, त्याप्रमाणे गीता ही आपल्या ऐकण्याने, पठणाने अथवा अर्थज्ञानाने मोक्षापेक्षा कमी काही देत नाही. म्हणून शहाण्या मनुष्याच्या समागमाने एका गीतेचे सेवन करावे. इतर सर्व शास्त्रे घेऊन काय करायचे आहे? आणि श्रीकृष्ण अर्जुन हे धागा न लागेल इतकी कठीण अशी जी मोकळी कथा बोलले, ती
व्यासाने वाटेल त्याला तळ हातावर घेता येईल इतकी सोपी केली. जेव्हा आई मुलाला प्रेमाने जेवू घालाव्यास बसते तेव्हा त्या मुलाला घेता येईल असे घास करते. अथवा ज्याप्रमाणे शहाण्या माणसाने पंखा बनवून अफाट वाऱ्याला वाटेल तेव्हा घेता यावा असा आपल्या स्वाधीन केला, तसे शब्दांनी जे प्राप्त होत नाही ते अनुष्टुप छंदात बसवून स्त्री शूद्रादिकांच्या समजुतीला उतरेल असे श्री व्यासांनी केले. स्वाती नक्षत्राच्या पाण्याचे थेंब जर मोती झाले नसते तर ती सुंदर स्त्रियांच्या शरीरावर कुठून शोभली असती. एवढंच आहे ना. होय. की गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोह महिषा मुक्ती आनंदलिसे म्हणूनी मने काये वाचा जो सेवक होईल येचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. की अविद्या तिमिर रोखे श्लोक सूर्या ते पैजा जिंके ऐसे प्रकाशिले गीता मिखे राये श्रीकृष्णे. की श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव झाली आहे गीता संसार पथ श्रांता विसंवावया. की सभाग्य संती भ्रमरी केले ते श्लोक कल्हारी श्रीकृष्णा सरोवरी सासन्नली हे. की श्लोक नवती आन गमे गीतेचे महिमान वाखाणी जे बंदीजन उदंड जैसे. की श्लोकाची या आवारा सातशते करुणी सुंदरा सर्वागम गीतापुरा वसो आले. की निजकांता आत्मया आवडी गीता मिळावया श्लोक नवती बाह्या पसरू काजो. ही गीता कमळींचे भृंग हे गीता सागर तरंग ही हरीचे तुरंग गीतारथींचे. ही श्लोक सर्व तीर्थ संघातू आला श्री गीते गंगे आंतू जे अर्जुन सिंहस्तू झाला म्हणून. की नोहे हे श्लोक श्रेणी अचिंत्य चित्त चिंतामणी. की निर्वकल्पा लावणी कल्पतरूंची ऐसिया शते 7 श्लोका परी आगळा एक एका आता कोण वेगळी का वाना वापा. दीपा अगिलू मागिलू सूर्यू धाकटा वडिलू अमृत सिंधू खोलू उथळू कायसा. तानी आणि पारठी इया कामधेनू ते दिठी सुनी जैसिया गोठी इजतीना. तैसे पहिले सरते श्लोक न म्हणावे गीते जुनी नवी पारिजाते आहाती काई. आणि श्लोका पाडू नाही हे कीर समर्थू काई येत वाच्य वाचकही भागून धरी. जे ये शास्त्री येकू श्रीकृष्णची वाच्य वाचकू हे प्रसिद्ध जाणे लोकू भलताही. येथे जे अर्थे तेची पाठे जोडे एवढे नि थटे वाच्य वाचके एकवटे साधिती शास्त्र. म्हणून मज काही समर्थानी आता विशो नाही गीता जाणा हे वाङ्मयी. श्रीमूर्ती प्रभूची शास्त्रवाच्ये अर्थे फळे मग आपण मावळे तैसे नव्हे हे सगळे परब्रह्मची. कैसा विश्वाची या कृपा करुणी महानंद सोपा अर्जुन व्याजे रूपा आणिला देवे. चकोराचे निमित्ते तिनी भुवने संतप्ते निवविली कळावंते चंद्रे जेवी. का गौतमाचे निमिषे कळीकाळ ज्वरिता दोषे पाणी ढाळू बिरिशे गंगेचा केला. तैसे गीतेचे हे दुखते वत्स करुणी पार्थाते दुभिनली जगापुरते श्रीकृष्ण गाय. येथे जीवे जरी नहाल तरी हे चिकीर होआल ना तरी पाठमिशे तिंबाल जीभची जरी. तरी लोह एके अंशे झगटलिया परिसे येरीकडे आपैसे सुवर्ण होय. तैसी पाठाची ते वाटी
श्लोकपाद लावा न जव बोठी, तव ब्रह्मतेची पुष्टी येईल अंगा. ना येणेसी तोंडवाकडे, तरुणी ठाकाल कानवडे, तरी कानीही घेता पडे तेची लेख. जे हे श्रवणे पाठे अर्थे, गीताने दी मोक्षा आरवते. जैसा समर्थ दाता कोणते, कोणाते नास्ती न म्हणे. म्हणून जाणत या सवा, गीताची एकी सेवा. काय कराल आघवा शास्त्री येरी. आणि श्रीकृष्णार्जुनी मोकळी, गोठी चावळिली जे निराळी. ते श्री व्यासे केली करतळी, घेवो ये ऐसी. बाळका ते वोरसे, माय जै जेवऊ बैसे. तै तया ठाकती तैसे, घास करी. का अफाटा समीरणा, आपै पण शहाणा. केले जैसे विंजणा निर्मुनिया, तैसे शब्दे जे न लभे. ते घडुनिया अनुष्टुभे, स्त्री शूद्रादी प्रतिभे सामाविले. स्वातीचेनी पाणीये, न होती जरी मोतीये. तरी अंगी सुंदराचिये, का शोभते ते. वाचायचं का आणखी? भेटलं इथे. थोडं पण छान झालं. संपवूया मग थोडंसं बोलू शकतो आपण. आत्ता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषो नियामज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जेवांची लतो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू, किंबहुना सर्वसुखी. पूर्ण होनी तिही लोकी, भजिजो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवावे जे. येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.